श्री स्वामी समर्थ. सुख आणि समाधानासाठी काही सोपे उपाय आणि तोडगे. नंबर 1. घरावरून रोज थोडे तांदूळ ओवाळून घराबाहेर टाकावेत. नंबर 2. रोज आपल्या घरावरून मिश्र धान्य ओवाळून पक्ष्यांना खायला द्यावे, त्यामुळे गृहबाधा जाते. नंबर 3. दररोज थोडीशी साखर घरावरून ओवाळून मुंग्यांना खायला द्यावी, त्यामुळे मुंग्या संतुष्ट होतात व आशीर्वाद देतात. नंबर 4. आपल्या घरात कुलदेव कुलदेवी यांचा ज्या दिवशी वार असेल त्या दिवशी घरात अखंड नंदादीप तेवत ठेवावा. नंदादीपाचा प्रकाश हा अत्यंत शुभ असून तो घरात सात्विक वातावरणाची निर्मिती करतो. नंबर 5. आपल्या घरात आपल्या कुलदेवाचं रोज सकाळ संध्याकाळ 11 वेळा मोठ्याने नामस्मरण करावे. नंबर 6. घरात देवाजवळ रोज तुपाचा दिवा लावावा. नंबर 7. घरात छोट्या कुंडीत तुळशीचे रोप लावावे. तुळशी ही देव वनस्पती असून ती आरोग्यदायी आहे. ती घरातील नकारात्मक शक्ती नष्ट करून हवा शुद्ध आणि खेळती ठेवते. या तुळशीला घरातील स्त्रियांनी शुद्ध पाणी घालणे हे अतिशय उत्तम असते. नंबर 8. कोरफड एका कुंडीत लावावी. कोरफड ही आरोग्यदायी आहे. कोरफड ही नकारात्मक शक्ती नष्ट करते. नंबर 9. मुठभर मीठ साखर यांचे मिश्रण घरावरून ओवाळून घराबाहेर टाकावे. हा वास्तुदोषावर अत्यंत प्रभावी उपाय आहे. नंबर 10. आपल्या वास्तूतील देवघर नेहमी स्वच्छ ठेवावे. नंबर 11. घरात देवघरातील निर्माल्य साठवून ठेवू नये. हे निर्माल्य दर 15 दिवसांनी विसर्जित करावे. नंबर 12. घरात अडगळ वस्तू ठेवू नये तर लगेच टाकून द्यावेत. जुन्या वस्तू साठवून ठेवल्यामुळे घरात नकारात्मकता येते. नंबर 13. घराच्या हॉलमध्ये दररोज छोटी तीळ तेलाची पंती लावावी. त्यामुळे आपला नित्य वावरत असलेला हॉल किंवा दिवाणखाना मंगलमय व शुद्ध होतो. नंबर 14. घराच्या बाहेर सलग 6 महिने पांढरे तीळ 7 वेळा ओवाळून घराबाहेर फेकून द्यावे. पांढरे तीळ नकारात्मकता नष्ट करते. नंबर 15. घरात छान सुखदायक चित्रे लावावीत. नकारात्मक चित्रे घरात लावू नये. घरात दुःखदायक चित्रे नसावी. नंबर 16. घरात बंद पडलेले घड्याळ ठेवू नये. आपली प्रगती होत नाही. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.